तर मला वाटलंच नव्हतं आज मी पहिल्यांदा फॉकलँड चालवीत म्हणून, कारण इतकं सोपं वाटलं फॉकलँड चालवायला. तर रामराम मंडळी, मी तुमचा लाडका प्रणव. तर फॉकलँडसाठी डिझेल घेण्यासाठी आलो होतो, कारण फॉकलँडमध्ये थोडं कमी डिझेल होतं आणि आपल्याला हीच गाडी येणार होती घ्यायला, पण अजून ती गाडी फॉकलँडच खाली करून नव्हती आली. मग आपण चाललो होतो आता फॉकलँडकडं. आता फॉकलँड तर गाडीत लोड करून न्यायचं होतं बाहेर. मग काय दोन्ही ड्रायव्हर ऑपरेटर आले होते नवीन, मग काय त्यांना सोडायला चाललो होतो आणि मशीन पण दुसरीकडे न्यायचं होतं. पण इथं आल्यानंतर समजलं की अजून गाडी चेंज नाही, ती गाडी आपण मोशी पंपावर पाहिली होती तीच गाडी आपल्याला येणार होती. इतकं वारा चालू होतं, मग काय थोड्या वेळाने सगळे मस्तपैकी निवांत बसेल होते, कारण अजून गाडी आलीच नव्हती, फार रात्र झाली होती. मग थोडा वेळ फॉकलँड चालू केलं, डिझेल ओतून दिलं. मग काय भाऊ पण आला होता तिथं आणि घरचे पण येले होते. मग नंतरून काय पप्पांनी फॉकलँडला चालू करायला गेले. मग काय आता ते फॉकलँड चालवणार होते, पण पहिल्यांदा चालत होते त्याच्यात आपणही पण चालून पाहणार होतो. मग काय त्यांनी केलं फॉकलँड चालवून उतरलं होती वरती. इतकं सोपं वाटत होतं चालवायला, त्यांनी कारभार फिरवून टाकलं डायरेक्ट. मग काय त्याच्यानंतर आली होती गाडी, मग गाडी आली, लई लेट गाडी आली होती. मग काय आता केली होती सुरुवात वरती चढवण्यासाठी. ते असा ड्रायव्हर कार फिरवायचा त्याला आणि वरती चढवायचा. इतकं भारी मस्तपैकी वाटायचं, असं मस्त इतका दमादम मन चढवायचं वरती. पण गाडी इतकी जोरात वाटायची की बेवा वाटायचं, गाडी इतकी पहिल्यांदी जोरात खडखड वाजायची. मग काय दमादमाने लई टाईम लागला त्याला वरती चढता. इतकं दमादमाने चढायचं वरती. आणि आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगणार आहे एका फॉकलँडची महिन्याची कमाई किती आहे, आणि ते पण नक्की पुढचा ब्लॉग बनवण्यासाठी सबस्क्राईब आणि लाईक करा. तर फॉकलँड पुरं वरती चढून झालं होतं, फायनली चढून झालं. तर आता साईड चेक करून घेणार होते. मग काय फॉकलँड इथून निघणार होतं. मग काय फायनली झाली गाडी लोड आणि त्या फॉकलँड बंद करून गाडी निघाली होती. मग काय पंपावर आल्यावर त्या फॉकलँडची पुरी टाकीच फुल करून घेऊ. आणि तिची टाकी फुल करायला तितकं डिझेल बसले, इतका टाईम झाला. मग काय फायनली टाकी फुल झाली होती आणि बिल तर बाकी किती आलं होतं डायरेक्ट 350-250 लिटर डिझेल बसलं होतं. आणि अजून हळूहळू थोडं बसलं होतं आणि आपणही सकाळी 50 टाकलं म्हणजे 300-350 लिटरची टाकी याची. असं फुल झालं होतं, असं बसतं. मग काय आपल्या गाडीत परत एकदा डिझेल टाकून घेतलं. त्याच्यानंतर मग काय दोन्ही ऑपरेटर येत होते, दीपक भाई तर मस्तपैकी पाहत होते. मग काय आता फॉकलँडचं मशीनचं बिल करून आपण निघणार होतं डिझेलचं बिल.